Hello friends, last period we have seen grammar. Now today we are going to learn a new lesson. The name of the lesson is Think Before You Speak. विद्यार्थी मित्रांनो, थिंक बिफोर यू स्पीक. थिंक म्हणजे विचार करणे, बिफोर म्हणजे अगोदर, यू स्पीक म्हणजे बोलण्या अगोदर. तर बोलण्या अगोदर आपण विचार करायला पाहिजे, असं थोडक्यात मराठीत आपल्याला त्याचा अर्थ सांगता येईल. त्याचं मराठीत शीर्षक का मी भाषांतर काय म्हणते किंवा शीर्षक काय, तर बोलण्या अगोदर विचार करायला पाहिजे. बोलण्या अगोदर म्हणजे काय बोलायचं आपल्याला, तो विचारपूर्वक किंवा विचार करून बोललं पाहिजे. ठीक आहे. सो लुक ॲट पेज नंबर 81. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी काय करा, पान नंबर हे लेसन आहे, तर थिंक बिफोर यू स्पीक हे पेज नंबर 81 वरती आहे. सो ओपन युअर टेक्स्ट बुक, पेज नंबर 81. ॲट फर्स्ट आय रीड द फर्स्ट पॅरेग्राफ अँड देन एक्सप्लेन इट. ओके. पहिल्यांदा मी काय करतो, पॅरेग्राफ वाचतो, पॅसेज वाचतो आणि तेच काय करतो, परत नंतर एक्सप्लेन करतो. ठीक आहे. Man was made to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. Imagine how we would have looked. How strange with the 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. बघा, आता नेक्स्ट बघा, करूया आपण त्याचं स्पेसिफिक काय बघा. Man was meant to listen more and talk less. मानवाने खरं तर काय केलं पाहिजे, Man was meant to listen. Man must be listen more and talk less. कळतं का? Man must listen and talk less. मानवाने काय केलं पाहिजे, तर जास्तीत जास्त ऐकण्याचं काम केलं पाहिजे आणि कमीत कमी बोललं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्र, किती छान ते सांगितले. म्हणजे प्रत्येक आपण सुद्धा बघा, आणि विद्यार्थी तुम्ही तर खूप बडबडता आणि ऐकता कमी. जसं ऑनलाईन बघा, बरेचसे विद्यार्थी ऐकत म्हणजे थोडंसं बघत नाहीत ना, असं काय आम्हाला लक्षात येते. तर ऐकलं पाहिजे, जास्तीत जास्त काय केलं पाहिजे, आपण ऐकायचं काम केलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे. ठीक आहे. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, आणि म्हणून एक महान मुत्सद्दी, स्टेट्समॅनचा अर्थ मुत्सद्दी, एक महान मुत्सद्दी ब्रिटिश मुत्सद्दी कोण आहे ते, तर विचारत आहे की हू इज ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन. जर उत्तर विचारायला तर विचारते की या पॅरेग्राफमधील एक ग्रेट ब्रिटिश स्टेट्समॅन कोण आहे, की महान असे ब्रिटिश मुत्सद्दी कोण आहे, तर बेंजामिन डिझरेली. त्याचं काय म्हणणं आहे, नेचर हॅज इंडाउड म्हणा किंवा इंडाउड म्हणजे चालेल, इंडोएड किंवा इंडाउड म्हणजे दिलं आहे बघा. परत असं की देणगी बहाल केली. विंडो म्हणजे अर्थ देणगी बहाल करणे. इंडॉडचा अर्थ देणगी बहाल केली. कुणी नेचर हॅज इंडाउड मॅन विथ 2 इयर्स. आणि म्हणून तर निसर्गाने मानवाला 2 कान बहाल केले. अँड नॉट ओनली इंडाउड मॅन विथ 2 इयर्स बट ऑल्सो 1 माउथ. निसर्गाने मानवाला 2 कान आणि 1 तोंड, एक देणगी बहाल केली किंवा देणगी केलेली निसर्गाने मानवाला. प्रत्येक माणसाला 2 कान आणि 1 तोंड आहे बघा. हे 2 कान आणि 1 तोंड आहे. म्हणजे काय केलं पाहिजे, बघा की जास्त
2 कानाचं काम म्हणजे ऐकायचं काम ती दुप्पट पाहिजे आपल्या तोंडापेक्षा. तोंड किती 1, कान किती 2, म्हणजे तोंडापेक्षा दुप्पट गोष्टी आपल्याला परमेश्वराच्या निसर्गाने दिली. कशासाठी? तर याचं काम समजा 4 असेल, ह्याचं काम 4 असेल, तर 8 गोष्टी ऐकायला पाहिजे आणि मग 4च आपण बोलले पाहिजे. बरोबर आहे का? हे तिथं तो बेंजामिन म्हणतोय की निसर्गाच्या मानवाला जास्तीत जास्त गोष्टी ऐकायला आणि कमीत कमी बोलायला देणगीसुद्धा दिलेली आहे किंवा आपला अवयव दिलेले आहेत. इफ मॅन वॉज मींट टू टॉक मोर, आणि मग जर का माणसाने जास्त जर बोलायचं म्हटलं अँड लिसन लेस, आणि जास्त बोलायचं म्हटलं आणि कमी ऐकायचं म्हटलं, तर ही वुड हॅव 2 माउथ्स अँड ओनली 1 इयर. तर मग मला काय द्यायला पाहिजे होतं? मग 2 तोंड द्यायला पाहिजे होते. कानाच्या ठिकाणी 2 तोंड, इकडे 1 तोंड आणि इकडे 1 तोंड, आणि मध्येच काय केलं पाहिजे होतं? कान द्यायला पाहिजे. इथं कानाच्या ठिकाणी तोंड, या कानाच्या ठिकाणी तोंड आणि इथं कान. म्हणजे ते ही वुड हॅव, मानवाला काय करायला पाहिजे होतं? मग ही वुड हॅव 2 माउथ्स, 2 तोंड आणि एकच कान त्या ठिकाणी मग द्यायला पाहिजे, असायला पाहिजे होता. इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक्ड. कल्पना करा की ते कसं भयंकर दिसलं असतं. कसं दिसलं असते? इकडं तोंड आणि मध्ये कान. हाऊ स्ट्रेंज विथ 2 माउथ्स ऑन द 2 साइड्स अँड 1 इयर ॲट द सेंटर. 2 बाजूला 2 तोंड आणि आपल्या केंद्रभागीच फक्त सेंटर म्हणजे केंद्रभागी, आपल्या तोंड असं आपलं केंद्रभागी आहे आपल्या डोक्याच्या किंवा चेहऱ्याच्या. तसं जर समजा कान दिलं असतं तर ते किती विलक्षण दिसलं असतं, नाही का? दिस इज द फर्स्ट पॅरेग्राफ. नाव सेकंड पॅरेग्राफ ऑफ पॅसेज. अँड माइंड यू द इयर्स आर लाईक funnels, open all the time. There is no door with which you can close them. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through 2 walls, 2 panes. There is firstly the panes of these 2 rows of teeth. There is secondly the panes of the 2 lips before a word can be spoken. It has to pierce through these 2 walls. Through these 2 fences, therefore, we must think at least twice before we utter a word. बघा. And mind you, the ears are like funnel. आणि आपल्या लक्षात घ्या, द माइंड यू काय लिसन, लक्षात घ्या की द इयर्स आर लाईक फनेल्स. आपल्या काना एक फनेलचा अर्थ नरसाळे. कान आपले एक नरसाळ्यासारखे आहेत, ओपन ऑल द टाइम. तर थोडक्यात त्यांना सांगायचं की आपल्याला नरसाळ्यासारखे 2 कान आहेत, बरोबर आहे? आणि ते काय ऑल द टाइम आर सो ओपन. ते नेहमीच सर्व हे म्हणजे कायमचेच ते काय सताड उघडे. म्हणजे जेव्हा कोण बोललं जाते ते ऐकायचं काम. म्हणजे बोलायला सुद्धा तो आपल्या पुढे चांगलं असेल का की बोलायला सुद्धा तोंड बंद केले जाते ओठांनी, दातांच्या माध्यमातून किंवा ओठांच्या माध्यमातून तोंड बंद तरी होते. पण आपण तोंड केलं तर आपण तोंडात सारखी हवा घ्या, आपलं पोट फुगलं असतं, बरोबर आहे? किंवा मच्छर एखाद्या माशी तोंडामध्ये गेली असते, परंतु तोंड आपलं दात किंवा ओठांच्या माध्यमातून बंद असते. तसं कान मात्र बंद आहे का? नाही, सतत कायमचेच उघडे असतात, ठीक आहे. देर इज अ नो डोर विथ विच यू कॅन क्लोज दे. की ते आपलं कान बंद करण्यासाठी प्रत्यक्षात आपल्याला कानाला बंद दरवाजे आहेत का? दरवाजे नाही आहेत. Whereas उलट if you have to speak, even can close them. पण उलट जर का आपल्याला बोलायचं असेल, एक शब्द जरी बोलायचा असेल, इवन 1 सिंगल वर्ड, एक जरी आपला शब्द बोलायचा असेल, तर that word must pass through 2 walls, 2 fans. बघा, 2 walls as well as 2 fans. आणि जर का समजा आपल्याला एक शब्द जरी बोलायचा असेल तर 2 बघा कुठून 2 walls
दोन भिंत वॉल्स भिंत बनवूया आपण. बघा दाताचे इतर दोन दात एकमेकाला चिकटवले होते, हे थोडे भिंत तयार होते. म्हणजे दोन भिंत कुठले दोन आहेत आणि टू फेन्सेस, दोन भिंत आणि दोन कुंपणे. या दोन भिंत आणि दोन कुंपणातून आपल्याला एक स्व शब्द जर बोलायचं म्हटलं तर त्यातून बाहेर पडायला लागते. मी तुम्हाला सांगितले दात आणि ओटाने थोडक्यात ह्या दोन भिंत किंवा दाताची भिंत बोलूया आणि ओटांचं कुंपण आहे. या दोन गोष्टीतून आपल्याला मी जे बोलतोय तर मला ओठ दात असे वरती घ्यायला लागतात, मध्ये अंतर जातोय दातांमध्ये आणि ओठ देखील उघडले जात आहेत. म्हणजे जेव्हा बोलतो आपण एक जे शब्द बोलायचा म्हटलं ए म्हणजे आपण दात बघा वरती केले. हां क म्हणजे आपण एकच अक्षर आहे तर आपलं दात आणि ओठ उघडले जात आहे. बरोबर आहे. हे दोन भिंत आणि कुंपणाच्या बाहेर त्या ठिकाणी हे शब्द पडण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी आपल्याला आडव्या आहेत. देयर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज टू रोज ऑफ टीथ. इज फर्स्टली द फेन्स. एक शब्द आपल्याला बोलायचा असेल तर एक कुंपण आणि दोन ओठच्या मधून बघा सॉरी द पहिले दोन बी बघा. देयर इज फर्स्टली फेन्स ऑफ these two rows of the teeth. तर दातांच्या रांगेचं रो म्हणजे रांग, दातांच्या रांगेचे कुंपण त्या ठिकाणी पहिली गोष्ट आपल्याला तिथून बाहेर पडला होता. शब्द जर बोलायचा असेल तर पहिले भिंत कुठली आहे तर कुंपण, तर दातांच्या रांगेचं एक कुंपण. अँड देयर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स. आणि दुसरं कुंपण आहे की ओठांचं ओठ, हे दुसरं कुंपण आहे. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन. तर एखादा शब्द बोलायच्या अगोदर तर बोलू शकतो. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास, इट हॅज अ पियर्स थ्रू दीज टू वॉल्स, थ्रू दीज टू फेन्स. एक जरी आपला शब्द बोलायचा असेल तर सुद्धा त्या दोन कुंपणातून त्या ठिकाणी तो बाहेर त्या ठिकाणी दोन भिंत आणि दोन कुंपणामधून भेदून द पियर जातं भेद दिले जातो, त्यांना भेदून बाहेर पडला जातो किंवा येतो. आणि देअरफॉर आणि म्हणून वी मस्ट थिंक, आपण विचार केला पाहिजे ॲटलिस्ट ट्वाईस बिफोर वी मटर अ वर्ड. मटरचा अर्थ अटरचा अर्थ उच्चार, प्रोनाऊन्स. जर समजा एक जरी आपला शब्द उच्चारायचा असेल तर कमीत कमी आपण काय केलं पाहिजे, आपण दोनदा तरी विचार केला पाहिजे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, एक जरी आपला शब्द बोलायचा असेल तर आपण काय केलं, कमीत कमी दोनदा विचार केला पाहिजे. ठीक आहे ना. कारण दोन आपल्याला कुंपण आहेत, दातांचं आणि ओठांचं. आणि म्हणून एक शब्द जरी बोलायचा असेल तर तो शब्द उच्चारण्याच्या अगोदर आपण कमीत कमी ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 2 टाइम्स तर दोन किंवा ॲटलिस्ट ट्वाईस 2 टाइम त्या ठिकाणी आपण उच्चारले पाहिजे किंवा विचार केला पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जो पॅरेग्राफ आहे आपण नंतर तासाला पाहू.